नांदेड शहरात होत असलेल्या रस्त्यांच्या कामावरून सातत्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते। त्याला कारण असं आहे की मी सध्या नंदीग्राम सोसायटी परिसरातील कृष्णा चौक परिसरात आहे आणि इथं अक्षरशः रीतीने भरलेला एक हायवा अक्षरशः कमरे इतकं खोल म्हणजे 4 ते 5 फूट पर्यंत खोल सगळं ते आतमध्ये गेलेला आहे। याला सगळं जेसीबीने काढण्यात आलंय। यामध्ये कुठली जीवितहानी वगैरे झाली नाही, कारण त्यामध्ये इतर कोणी लोक नव्हते ड्रायव्हर सोडला तर। आणि काही वेळानंतर ते सगळं हायवा काढण्यात आलं। इथली वाळू सुद्धा हटवण्यात आली। यापूर्वी NSB कॉलेज परिसरामध्ये अक्षरशः एक कार अशी उलटी फसली होती आणि राष्ट्रीय महामार्गावरचा पूल सुद्धा बघितलं गेलं तर त्याचा काही भाग फसल्याचं आपण चित्र पाहिलं। सातत्याने ह्या नांदेड शहरामध्ये घटना घडत असल्यामुळं नागरिक कुठेतरी संताप व्यक्त करताना पाहायला मिळतं। आपल्यासोबत ही सगळी नागरिक आहेत, त्यांच्याशी बोलूयात। काय दादा, हे तुम्ही घटना पाहिली कशी? हो सर, पाहिली सर। माझी इथं डेअरी आहे पुढं। अचानक ते ट्रक टर्न घेताना एकदम मधात ट्रक गेला सर। हा, कशा पद्धतीने काढले? ते किराणा आणले, ते एकदम काढले की फटकून निघून गेली ट्रक। तिथं पब्लिक जमाही होऊ दिले नाही त्यानं। लगेच ते फोन केले, गाड्या बोलवल्या आणि ट्रक घेऊन गेले। कुणाचा होता हा? हे काही माहिती नाही सर, ते दुसरेच होते। वाळू होती त्याच्यात भरून पूर्ण। तुम्ही पण होतात काय? काय सांगाल? हे सगळे अशा पद्धतीने खड्डे पडतात सातत्यानं मोठ्या प्रमाणात। खड्डे म्हणजे हा मोठा खड्डा आहे अक्षरशः। कधी झालं या सगळं काम? हे काम होऊन जवळपास मला वाटतं 5-6 वर्ष झाले असतील ना। नाही, हे डांबर रोड झाला, वर डांबर फुटाची अर्धा फूट पण नाही सर। आता असं झाल्यावर विष्णुपुऱ्यात ते झालं। आता हा रस्ता कधी झालाय? हा रस्ता होऊन सर 1.5 वर्ष झाले असेल। 1.5 वर्षामध्ये आता एवढा ये म्हणल्यानं एकाने लेकरू पडलं, केलं काय करावं, कोणाला बोलावं। मागे एका गल्लीमध्ये मुलगा पडला, ते पण असंच झालं। पण याला जबाबदारच नाही साहेब। तर आमच्या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते, एवढा मोठा असून मी साहेब खूप चांगले आहेत माणसं, पण त्यांच्यापर्यंत आम्हाला जायसारखं सर्वसामान्यांची पोहोचच नाही बोलायला। अशी परिस्थिती नांदेड जिल्ह्याची आहे बघा। हा नांदेड जिल्हा म्हणजे खूप आपल्या आता इथे प्लॉट जर घ्यायचं पण नांदेडच्या लेवल, मुंबईच्या लेवल भाव आहेत नांदेडला। ही एक परिस्थिती अवघड आहे। काय सांगाल कशा पद्धतीने सगळे काम कसं होतंय? सगळे सातत्यानं अशा घटना घडतात। काम बरोबर नहीं हो रहा भैया। कोई भी रहने दो, काम बरोबर नहीं, कोई भी नहीं कर रहे। जैसे भी सरकार है, अपनी नगर पालिका हो, उसको प्रशासन को पूरा का पूरा कार्रवाई करना चाहिए कि भाई कैसे ऐसा कार्रवाई नहीं है कि नहीं है। कोई अला कोई बीवी बच्चे वाला इसके अंदर गिर जाए, कुछ गिर जाए। रात में अभी सुबह आके ये बोर्ड लगा के गए, टिप्पर रात में निकाल के लेके जा रहे रेती के, उधर डाल रहे टिप्पर आड़ के फंक्शन के सामने के। तो कौन जवाबदारी है उसका? कोई मर गया है, गिर गया, तो प्रशासन जिम्मेदार ले सकती क्या? नहीं ले सकती, कोई भी नहीं ले सकता। अभी बघितलं गेलं तर अशा पद्धतीनं या सगळ्या निकृष्ट दर्जाच्या कामावरून नागरिक कुठेतरी आपला संताप व्यक्त करताना पाहायला मिळतात। त्यामुळे जी काही कामं, विकास कामं होतात यावर कुठेतरी गंभीरतेनं लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।